शेतकऱ्याचा सातबारा हा पुरा झाला पाहिजे आणि या सातबारा पुरा झाला पाहिजे. शेतकऱ्याला याच्या संदर्भात बऱ्या प्रकारचं मदत होईल आणि येत्या काळामध्ये शेतकरी हा कृषीप्रधान शेतकरी सुखी होईल. आज जर आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या कृषी मंत्री सन्माननीय कोकाटे साहेब साहेब तुम्ही विधानसभेमध्ये रमी सारखे डाव तुम्ही ऑनलाईन बघत असता. जर आमचा शेतकरी जर समजा भाव कमी असल्यामध्ये जर गांजा जर लावतो म्हणला तर त्या शेतकऱ्याला गांजासाठी परमिशन काढावी लागते. तर आम्हा शेतकऱ्याचं जीवनमान सुधारण्यासाठी तुम्ही तिथं बसून का मदत करायची सोडून जर तुम्ही रमी खेळू लागला तर भविष्यामध्ये शेतकऱ्याची दशा आणि दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही. आज बच्चू कडूच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आंदोलन उभं झालं आणि सातबारा कोरा करण्यासाठी आज जे महाराष्ट्रामध्ये बच्चू भाऊने काम केलं तर एक शेतकरी म्हणून आज हातगाव नांदेड रोडवरती जे आम्ही रस्ता रोको जाम केला, या रस्ता रोकोसाठी सर्व शेतकऱ्याचा जाहीर पाठिंबा आहे. आणि आम्ही येत्या काळामध्ये जर अशाच प्रकारे जर शेतकऱ्याच्या विरोधात जर काम होईल तर आम्ही विधानसभेवर सुद्धा येत्या काळामध्ये आंदोलन घेऊन जाऊ आणि आमचं आंदोलन हे प्रखर पद्धतीने मांडू. त्याबद्दल किंचित शंका बाळगू नाही. इथला शेतकरी कमजोर नाही, इथला शेतकरी अशक्त नाही. येत्या काळामध्ये जर विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या हिताचे काम जर झाले नाही तर सन्माननीय कोकाटे साहेब तुम्हाला एक जाहीर विनंती करतो की आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका. अहो सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणायला लागलेत की महाराष्ट्रातले आमदार माजलेत म्हणून. आता जर मुख्यमंत्री जर आमदाराबद्दल अशा प्रकारचे फीडबॅक देऊ लागले तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणाकडे बघायचं. त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्या जेणेकरून शेतकरी सुखी समृद्ध होईल आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न होतील. मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करतो, तुम्हाला आम्हाला आता एकजूट ठेवण्याची गरज आहे. सातबारा कोरा असो, पीक विम्याच्या संदर्भात असो, लाडकी बहिणीचं दिलेलं गाजर असो, त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल आणि असंच जन आंदोलन पुढे करून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. एवढं बोलून मी माझे बोलणं समजतो. जय हिंद.